श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न असतो, तर पारायण काळात 7 दिवस कोणकोणत्या भाज्या खायच्या, किंवा जर पारायण काळात जर उपवास आला तर त्या उपवासाच्या दिवशी काय खायचं, किंवा मग 7 दिवस उपवासच धरायचा का, असे अनेक प्रकारचे प्रश्न असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच विषयी माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण करताना 7 दिवसांचा आपल्याला उपवास करायचा नाही. ही नवरात्र नाही आहे की आपल्याला 9 दिवसांचा उपवास जसं नवरात्रीत करतो तसं नाही करायचं आहे. गुरुचरित्रामध्ये 7 दिवस आपल्याला उपवास करायचा नसतो, हे लक्षात ठेवा. जर पारायण काळात जर तुम्हाला उपवास आला तर तो उपवास तुम्हाला करायचा असतो. सोमवार असतो, गुरुवार येतो, शुक्रवार असतात, एकादश असते, प्रदोष असते. हे जर उपवास तुम्हाला पारायण काळामध्ये आले तर ते तुम्हाला उपवास करायचे असतात. तर ह्या उपवासासाठी काय खायचं, तर उपवासासाठी खायला भरपूर असतं. तर द्विदल धान्य आपल्याला खायचं नसतं, त्याच्यामध्ये शेंगदाणे असतात. आणि उपवासाला जर तुम्हाला साबुदाणा खायचा असेल तर त्याच्यात तुम्हाला शेंगदाणे टाकता येणार नाही. तर जर तुमची फारच इच्छा असेल मला साबुदाण्याची खिचडीच खायची, त्याशिवाय तुम्हाला इतर काही चालत नाही, तर तुम्ही एखाद्या दिवशी तर थोडंसं साबुदाणा टाकून ती साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता. तसंच त्याशिवाय तुम्हाला भगर आहे, वेपर्स आहे, फळं आहे, ज्यूस आहे, दूध तुम्ही घेऊ शकता. तसेच ताक पिऊ शकता, दही खाऊ शकता. म्हणजे असे तुम्हाला हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. तसेच राजगिऱ्याचे लाडू खाऊ शकता. म्हणजे असंच काही म्हटलं तर भरपूर काही खायचं असतं याच्यामध्ये. तसेच रताळे असतात, शिंगाड्याचं पीठ असतं, ते सुद्धा तुम्हाला ह्या उपवासाच्या दिवसांमध्ये तुम्हाला खायचं असतं. त्याच्यामुळे एक दिवसाचा उपवास सहज एवढ्या पदार्थांमध्ये निघून जातो. तसंही आपल्याला फार असा भरपेट असं खायचं नाही आहे, हलकंच जरा पोट ठेवायचं आहे. त्याच्यामुळे मग एवढे सारे पदार्थ आहेत. मग खिचडी जरी तुम्ही स्किप केली तरी चालेल, काही हरकत नाही. एवढे सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. तसेच 7 दिवस जेवणामध्ये काय खायचं, तर जेवणामध्ये तुम्हाला कांदा विरहितच भाज्या खायच्या आहे. आणि एक धान्य जे तुम्ही ठरवलेलं आहे तर ते तुम्हाला खायचं आहे. तर यामध्ये 7 दिवस तुम्हाला कुठल्या कुठल्या भाज्या खायच्या आहेत, तर त्याच्यामध्ये लाल माठ, हिरवा माठ आहे, राजगिऱ्याची भाजी आहे, तीही खूप सुंदर लागते राजगिऱ्याची भाजी. पालक खाऊ शकता, करडई आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता, हे तुम्हाला सगळं चालणार आहे ह्या 7 दिवसांमध्ये. तसेच त्यानंतर फळभाज्यांमध्ये तुम्हाला बटाटा आहे, टोमॅटो आहे, फ्लॉवर, कोबी, घोसाळे म्हणजेच गिलके, ढोबळी, त्याला सिमला मिर्च पण म्हणतात, हिरवी किंवा लाल मिरची आहे, तोंडले आहे, गाजर आहे, सुरण आहे, रताळा आहे, काकडी आहे. हे सर्व तुम्ही पदार्थ खाऊ शकता. अशा प्रकारचे हे एवढे पदार्थ तुम्ही सहज 7 दिवस तुम्हाला एवढे पदार्थ भरपूर होतील, हे पदार्थ तुम्हाला खायचे असेल. तसेच भाज्या बनवताना शक्यतो तुम्हाला करडईचं तेल वापरा. पण बरेचसे जण काय होतात, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतात, तर मग एवढं सगळ्यांचा स्वयंपाक करायचा आणि आपल्यासाठी मग दुसरं तेल वापरायचं असं काही होत नाही. जर तुम्हाला शक्य असेल तर करडईचं तेल वापरा, नाही तर मग सूर्यफूल जे तुम्ही तेल वापरता ते वापरू शकता. तसेच भाज्या बनवताना तुम्हाला शेंगदाण्याचा कूट वापरायचा नाही आहे. तर कुठलेही प्रकारचे मसाले, जे बाहेरचे मसाले आहे, गरम मसाला आहे, चिकन मसाले वापरतात, कुणी मटन मसाले वापरतात, गोडा मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे, काळा मसाला आहे, हे तुम्हाला वापरायचं नाही आहे भाज्यांना. अगदी सात्विक आहार घ्यायचा आहे. तसेच भाज्यांना मोहरीची फोडणी द्यायची नाही, मोहरीसुद्धा तुम्हाला वापरायची नाही. फक्त जिरे टाकायचे आहे भाजीला, लाल तिखट, हिरवी मिरची वगैरे तुम्हाला टाकायची आहे, आणि मीठ टाकायचं आहे. असाच सात्विक तुम्हाला आहार घ्यायचा आहे. 7 दिवसामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲसिडिटी होऊ नये, तसेच पित्त होऊ नये, यासाठी ही आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर तसेच आपल्याला द्विदल धान्य वर्ज्य करायचे आहे. सर्व प्रकारच्या डाळी, तांदूळ, पोहे सुद्धा तुम्हाला खायचे नाही. तसेच मेथी अजिबातच चालणार नाही. काहींना खूप मेथीने पित्त होत असतं. शेपू, गवार, वांगे, कांदापात आपल्याला खायची नाही. तसेच तुम्ही चहा कॉफी पिऊ शकता. तसेच आपल्याला बाहेरचे जे पदार्थ आहे वातकारक, ते सुद्धा खायचे नाही आहेत. त्याच्यामध्ये मैदा खायचा नाही आहे. खारी, टोस्ट,
ब्रेड बिस्किट खायची नाही. सकाळी सकाळी लोक म्हणजे बऱ्याच जणांना बीपीची गोळी वगैरे घ्यायची असते, त्यासाठी ते चहा बिस्किट, चहा टोस्ट, चहा खारी वगैरे असं त्यांना खायची सवय असते. तर त्या दिवसांमध्ये, ह्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला हे बिस्किट, टोस्ट, खारी सगळं टाळायचं आहे. ब्रेडसुद्धा नाही खायचे आहे, पावसुद्धा नाही खायचा आहे. तर त्या तुम्ही चहा चपाती, दूध चपाती तुम्ही सकाळी सकाळी ह्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. म्हणजे अगदी सात्विक असा आहार आपल्याला ठेवायचा आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचं ॲसिडिटी, पित्त होऊ नये यासाठी आपल्याला हा आहार ठेवायचा आहे. अशा प्रकारच्या भाज्या तुम्हाला ह्या 7 दिवस खायच्या आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या 7 दिवस पारायण काळात सात्विक आहार घ्यायचा असतो. कारण पारायण काळात एकतर आपली झोप आहे ना ही अपुरी असते, निम्म टेन्शन असतं, सकाळी लवकर उठायची गडबड असते, कामं आवरायची असतात. तिथं जर जर तुम्ही केंद्रामध्ये बसलेले असाल तर केंद्रामध्ये जायची घाई असते. तसेच घरी असेल तर घरी तेवढेच वाचायचं असतं. तर मग बाकीचे पण कामं असतात, आपले स्वयंपाक असतो, धुणं भांडी सगळं काही आवरून आपल्याला करायचं असतं, बघायचं असतं. घरची जबाबदारी असते, मुलांची जबाबदारी असते, स्वयंपाक वगैरे अशी भरपूर कामं असतात. म्हणूनच आपल्याला आपल्या ह्या 7 दिवसांमध्ये आपली स्वतःची काळजी घ्यायची असते. आपल्याला वात होऊ नये, पित्त होऊ नये, ॲसिडिटी होऊ नये, तर जळजळ वगैरे अशा काही गोष्टी होऊ नये, पारायण करताना आपलं पोट गडगड असं वाजू नये, गॅस होऊ नये, यासाठी आपल्याला ह्या भाज्या खायच्या आहेत का ज्याने आपल्याला काहीही त्रास होणार नाही. आणि ह्याच भाज्या तुम्ही फॉलो करा. फक्त 7 दिवसांचं पारायण आहे आणि भरपूर साऱ्या भाज्या आहेत, तुम्ही त्या खाऊ शकता. कारण पित्तकारक उष्णवर्धक भाज्या आपल्याला खायच्या नाही, जेणेकरून 7 दिवस आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर अशा प्रकारच्या आपल्याला ह्या 7 दिवसात आपल्याला भाज्या खायच्या आहेत. आणि अजून जर तुमचे काही प्रश्न असतील भाज्यांच्या विषयी, काय खायचं काही नाही, तर ते कमेंट करून नक्की विचारा. आणि अशाच माहितीसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. श्री स्वामी समर्थ.